महाराष्ट्रातील सर्व शेतकरी व मान्यवर बंधू भगिनींना माझा नमस्कार. डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. प्रथम आपण हवामानाबद्दलची माहिती घेऊया. महाराष्ट्रावर आज रविवार दिनांक 9 ते मंगळवार दिनांक 11 ऑगस्टपर्यंत 3 दिवस 1006 हेक्टोपास्कल इतका हवेचा दाब राहणार आहे आणि त्यामुळं बहुतांशी भागात पावसात उघडीप राहील आणि चांगला सूर्यप्रकाशही मिळेल, तो गरजेचा आहे. आणि त्याशिवाय काही ठिकाणी अत्यल्प पावसाची शक्यता, काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता राहील. सूर्यप्रकाश आणि योग्य तापमान हे पिकांच्या वाढीसाठी गरजेचं असतं आणि ते आता या कालावधीत मिळेल आपल्याला. प्रतिदिनी जिल्हावार पावसाचा अंदाज मी आपल्याला आता देत आहे. कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात 10 ते 14 मिलीमीटर प्रतिदिनी, रत्नागिरी जिल्ह्यात 10 ते 16 मिलीमीटर प्रतिदिनी, रायगड जिल्ह्यात 10 ते 13 मिलीमीटर प्रतिदिनी, ठाणे जिल्ह्यात 10 ते 11 मिलीमीटर प्रतिदिनी पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात प्रतिदिनी 3 मिलीमीटर, धुळे जिल्ह्यात प्रतिदिनी 1 ते 3 मिलीमीटर, नंदुरबार जिल्ह्यात प्रतिदिनी 2 ते 3 मिलीमीटर, जळगाव जिल्ह्यात 2 ते 4 मिलीमीटर प्रतिदिनी पावसाची शक्यता आहे. मराठवाडा विभागामध्ये धाराशिव जिल्ह्यात 1 ते 2 मिलीमीटर प्रतिदिनी, लातूर जिल्ह्यात प्रतिदिनी 1 ते 3 मिलीमीटर, नांदेड जिल्ह्यात 1 ते 4 मिलीमीटर, बीड जिल्ह्यात 1 ते 2 मिलीमीटर, परभणी जिल्ह्यात 1 ते 3 मिलीमीटर, हिंगोली जिल्ह्यात 1 ते 7 मिलीमीटर, जालना जिल्ह्यात 1 ते 3 मिलीमीटर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 1 ते 3 मिलीमीटर प्रतिदिनी पावसाची शक्यता आहे. आता पश्चिम विदर्भातले जिल्हे बघू आपण. बुलढाणा जिल्ह्यात 1 ते 6 मिलीमीटर प्रतिदिनी, अकोला जिल्ह्यात 1 ते 5 मिलीमीटर प्रतिदिनी, वाशिम जिल्ह्यात 1 ते 6 मिलीमीटर प्रतिदिनी, अमरावती जिल्ह्यात 1 ते 6 मिलीमीटर प्रतिदिनी पावसाची शक्यता आहे. मध्य विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात प्रतिदिनी 2 ते 5 मिलीमीटर, वर्धा जिल्ह्यात प्रतिदिनी 2 ते 8 मिलीमीटर, नागपूर जिल्ह्यात 2 ते 12 मिलीमीटर प्रतिदिनी पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भात चंद्रपूर जिल्ह्यात 1 ते 6 मिलीमीटर प्रतिदिनी, गडचिरोली जिल्ह्यात 3 ते 11 मिलीमीटर प्रतिदिनी, भंडारा जिल्ह्यात 3 ते 12 मिलीमीटर प्रतिदिनी, गोंदिया जिल्ह्यात 3 ते 11 मिलीमीटर प्रतिदिनी पावसाची शक्यता आहे. आता दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे पाहू आपण. कोल्हापूर जिल्ह्यात 5 ते 6 मिलीमीटर प्रतिदिनी, सांगली जिल्ह्यात 1 ते 2 मिलीमीटर प्रतिदिनी, सातारा जिल्ह्यात 3 ते 4 मिलीमीटर प्रतिदिनी, सोलापूर जिल्ह्यात 1 मिलीमीटर प्रतिदिनी, पुणे जिल्ह्यात 3 मिलीमीटर प्रतिदिनी, अहिल्यानगर जिल्ह्यात 1 ते 2 मिलीमीटर प्रतिदिनी पावसाची शक्यता आहे. आता हे एकूण स्वरूप जर पावसाचं पाहिलं तर पाऊस हलक्या स्वरूपात काही भागात जिल्ह्याच्या होऊ शकतो, पण सर्वदूर असा पाऊस आता होणार नाही, पाऊस लागून राहणार नाही या 3 दिवसामधला मी जो अंदाज दिला आहे त्यानुसार. आता त्यानुसार मी कृषी सल्ला आपल्याला देतो. पावसात उघडीप असल्यानं कोळपणी व खुरपणी करून अंतर्मशागतीची कामं पूर्ण करावीत. तणनाशकांचा गरज भासल्यास वापर करावा, तण नियंत्रण करावे. याशिवाय काही भागात जर साचलेलं पाणी असेल शेतामध्ये तर त्याचा निचरा करावा. आता शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत, काही त्यांनी माहिती पाठवलेली आहे मला, ते थोडक्यात घेऊया आपण. बुलढाणा जिल्ह्यात मेहकर तालुक्यात खूप पाऊस झाला आहे. ओला दुष्काळ पडेल की काही शंका आहे. आता या ठिकाणी जिथं शेतांमध्ये पाणी साचलं असेल तिथलं पाणी काढून देणं उताराच्या बाजूच्या बांधाच्या कोपऱ्यातून, हे आपलं काम आहे. आता समजा राहुरी तालुक्यात अत्यंत कमी पाऊस झाला आहे. अक्कलकोटमध्ये पाऊसच नाही, फार कमी आहे, कधी पडेल. माढा तालुक्यात पाऊस कमी आहे. आता याबद्दल मी वारंवार प्रत्येक एपिसोडमध्ये सांगायचा प्रयत्न केला आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये 1972 सालच्या अभ्यासानुसार 84 तालुके दुष्काळी तालुके म्हणून घोषित करण्यात आले. आता या 84 तालुक्यांचा मी अभ्यास केलेला आहे 30 वर्षाच्या हवामान आकडेवारीचा. मला असं दिसून आलं की या 84 तालुक्यांमध्ये साधारणपणे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये 8 ते 9 जोराचे पाऊस होतात. तेव्हा आपला पावसाचा पॅटर्न कसा आहे ते पहिलं समजून घ्या. आता त्यानुसार आपल्याला
रब्बी ज्वारी, करडई आणि हरभरा या पिकांच्या लागवडीची कामं आपल्याला करता येणं शक्य आहे. आता त्याशिवाय काही प्रश्न असे आहेत की फवारणी करायची आहे, हे आता खंड कधी पडेल. आता पावसात उघडीप आहे, 4 ते 5 तास किंवा 6 तास उघडीपीची शक्यता दिसल्यानंतर फवारणी करायला आपण काही हरकत नाही. परतीचा मान्सून कसा असेल? आता हा परतीचा मान्सून 1 सप्टेंबरपासून साधारणपणे सुरू होतो आणि तो चांगलाच असेल. त्याला कारण असं की पुढचाही प्रश्न आपण त्याबरोबर घेऊ. ऑगस्ट महिन्यात पाऊस कसा होईल? ऑगस्ट महिन्यात खंड संपतात चांगला पाऊस सुरू होईल. मात्र यापुढील पाऊस लागून राहत नाहीत हे लक्षात ठेवा. ढग जमतात, ढगांचे आवाज होतात व पाऊस होतो. जिथं हवेचे दाब कमी झाले असतील तिथं ढग जमतात, तिथं जोराचे पाऊस होतात. असे 8 ते 9 पाऊस ऑगस्ट सप्टेंबरमध्ये होतात असा माझा अभ्यास आहे. मी 30 वर्षाचे या 84 तालुक्यांची हवामानविषयक आकडेवारीचा अभ्यास केलेला आहे. परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यातील झरी, टाकळी मंडळ अंदाज सांगता येईल का? आता मी जी मॉडेल्स बनवलेली आहेत ती त्या उद्देशानेच बनवलेली आहेत, पण मराठवाडा विद्यापीठाने मला त्या दिशेनं मॉडेलला फार सहकार्य असं केलं नाही. मी मराठवाडा विद्यापीठाच्या संशोधन समितीचा सदस्य होतो, तरी मला काही मदत केली नाही. मागणी करूनही मला काही मिळालं नाही, त्यामुळे मी काही करू शकलो नाही. नाहीतर मला औरंगाबादला एक स्टेशन, लातूरला एक स्टेशन आणि तुळजापूरला एक स्टेशन असे आणखी 3 स्टेशन वाढवायची आणि आणखी काही बरीच स्टेशन वाढवता येणं शक्य आहे आणि ते करावं लागेल भविष्य काळात असं मला वाटतं. तर त्या दिशेने मला जेवढं शक्य होईल तेवढं प्रयत्न करणार आहे. सरकारची साथ असेल तरच ते करणं शक्य आहे, नाहीतर काय अवघड आहे. आता शेतकऱ्यांच्या प्रतिक्रियामध्ये अंदाज बरोबर असतात. शास्त्रीय पद्धतीचे अंदाज त्यांनी दिले जातात आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना खूप प्रचंड होतो आहे. काही शेतकरी माझे अंदाज गेले 10-15 वर्ष फॉलो करत आहेत आणि शेतीतली कामं करत आहेत असंही मला कळवलं आहे. त्यात मुकुंद टेकाळे, मंगेश निकम, बाळू लखवाल, दीपक गाडे, बन्सी वाघमारे, तानाजी माळी, निलेश गावडे, अनिल मिसाळ, बाळ चव्हाण, धनराज हिरे, प्रवीण पाटील, भरत वाणी, औदुंबर टोंपे, अमोल ढगे, नंतर भास्कर मंगळकर, रामकिसन सोनावणे, विनोद इंगोले, अभिमन्यू निकम, कैलास कोठारे, बाबासाहेब थोरे, अशोक वरे, आबा निंबाळकर, सोपीनाथ हुसे या सर्वांनी मला आणि तानाजी माळी या सर्वांनी मला अंदाज खूप चांगले येत आहेत आणि हे काम चालू ठेवावं, शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो आहे असं मला कळवलं आहे. तर शेतकऱ्यांचा मला याबरोबरच आरोग्याची काळजी घ्या हे पण जालिंदर सोलाट आणि निकांत बिराजदार यांनी मला कळवले, ते बरोबर आहे. शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून दीपक चापके, संजय पाखरे यांनी मला कळवलं आहे. याशिवाय देवमाणूसची उपमा मला कैलास बागुल, राजेंद्र आंबेकर, गोपाळ कदम, धनराज हिरे, प्रवीण पाटील, कैलास बागुल, दीपक सावंत, गजेंद्र आंबेकर या सर्वांनी मला ही उपमा दिलेली आहे की देवमाणूस वरून राजाचा दूत असं शेतकऱ्यांचा विठ्ठल असं बापराव शेपे यांनी दिलं आहे. शेतकऱ्यांचा वाली म्हणून गणपत सदार, शेतकऱ्यांच्या कैवारीहून दीपक चापके, शेतकऱ्यांसाठी योगदान मोठे आहे असं लक्ष्मण नागरे यांनी मला कळवलं आहे. तुमच्यासारखे तज्ज्ञ होणे नाही असं राजाराम किरकडे यांनी कळवलं आहे. मला धन्यवाद दिले त्यामध्ये संजय सगाणे, धानू हिराके, बाळासाहेब लांडे, गोविंद शिंदे, मुकुंद टेकाळे, भैया पाटील, वैजनाथ दाडगे, लक्ष्मण पोळ, संजय निपाणीकर, देवीदास सोनवणे, बाळू लखवाल, मोहन बुडे, सोपान हुसे, आबा निंबाळकर, अशोक वरे, किरण आबासाहेब थोरे आणि कदम या सर्वांनी मला धन्यवाद दिलेत. या तुमचा सर्वांचा मी आभारी आहे. आपणा सर्वांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.